भरमसाठ सरकारी पगार, शनिवार रविवार पगारी आठवडी सुट्टी, अनेक भत्ते, मेडिकल, सणावारांची शासकीय रजा, सेवानिवृत्तीनंतर लाखोत मिळणारा पीएफ, ग्रॅज्युएटी, मृत्यूपर्यंत पत्नीसह मिळणारी पेन्शन, वारंवार होणारी पगारवाढ अशी सर्व शासकीय कर्मचाऱ्यांची जनतेच्या पैशातून बरदास्त ठेवली जाते। या बदल्यात त्यांनी फक्त 8 तास जनतेची प्रामाणिकपणे सेवा करायची असते। या 8 तासातही 2 तास जेवण, चहा, पाणी यासाठी जातात। मग नोकरी किती तास केली जाते आणि त्याचा मोबदला किती घेतला जातो या बाबी जनतेला विचार करायला लावत आहे। कारण काही सरकारी अधिकारी आणि कर्मचारी लाच घेतल्याशिवाय कामच करत नाही। सरकारी अधिकारी कर्मचारी हे लोकसेवक असतात। त्यांनी लोकांची विनामोबदला सेवा करायची असते। लोकांची सेवा म्हणजेच देशसेवा। मात्र ही देशसेवा करताना सरकारी अधिकारी आणि कर्मचारी लाच घेतात। अशी लाच घेणे म्हणजेच देशद्रोहच समजला पाहिजे। त्यामुळे यापुढे लाच घेणाऱ्या अधिकाऱ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी लोकभावना आहे। हे सर्व सांगण्याचे कारण म्हणजे पनवेल तहसील कार्यालयात सध्या खाबुगिरीला जोरदार उधाण आले आहे। तसे वृत्त शुक्रवार दिनांक 15 मार्च रोजी लोकसत्ता या वृत्तपत्रात प्रसिद्ध झाले आहे। या वृत्तात असे म्हटले आहे की आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे पनवेलच्या जमिनीला सोन्याचा दर आला आहे। त्यामुळेच या जमिनीच्या सरकारी दस्ताबाबत कोणतीही नोंद करण्यासाठी पनवेलच्या तहसील कचेरीतील कर्मचारी व अधिकाऱ्यांनी एकरीला 90,000 दर ठरवलेला आहे। पनवेल तालुक्यातील गिरवली गावातील एक 34 वर्षीय तरुण शेतकरी मागील 2.25 महिन्यांपासून वेळोवेळी कचेरीतील वरिष्ठांपासून ते कनिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत हेलपाटे मारूनही त्याचे काम होत नसल्याने अखेर या पीडित शेतकऱ्याने पोलिसांकडे धाव घेऊन हा सर्व काळा बाजार उघडकीस आणला आहे। जानेवारी महिन्यात गिरवली येथील शेतकऱ्याने त्यांचे 7/12 वरील भोगवटा 2/1 करण्यासाठी अर्ज केला होता। मात्र त्यांचे काम केले जात नव्हते। अखेर संबंधित अधिकाऱ्यांची तक्रार पीडित शेतकऱ्याने नवी मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली। या प्रकरणी लाचलुचपत विभागाने महसूल सहाय्यक या पदावर काम करणाऱ्या किरण अर्जुन गोरे याला शेतकऱ्याकडून लाच स्वीकारताना ताब्यात घेतले। गोरे यांच्यासोबत या लाचेच्या रकमेतील त्याचे हिस्सेदार तहसील कचेरीतील कोणी वरिष्ठ अधिकारी सामील आहे का याची चौकशी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग करत आहे। गोरे याची संपत्ती किती आहे याचाही शोध घेतला जात आहे। दरम्यान लोकसत्ताने सदर वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर पनवेलकरांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या। या प्रकरणी पनवेलच्या कर्तव्यदक्ष तहसीलदारांवर कारवाई होणार काय असा लोकांचा सवाल आहे। कारण पनवेल तहसील कार्यालयाचे वरिष्ठ आणि जबाबदार अधिकारी तहसीलदार आहेत। त्यांच्या हाताखाली काम करणारे त्यांचे अधिकारी आणि कर्मचारी काय करतात यासाठी ते बांधील आहेत। त्यांनी केबिन मध्ये बसून फक्त शासकीय सुखसोयींचा लाभ घ्यायचा नाही तर आपल्या अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावर नियंत्रणही ठेवायचे आहे। एखाद्या शासकीय खात्यात भ्रष्टाचार झाल्यास जसे मंत्र्याला जबाबदार धरले जाते त्यांच्या मागे ईडी लागते तशीच कारवाईची शिडी शासकीय वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मागे लागली पाहिजे। कारण कर्तव्यात कसूरपणा हाही गुन्हा आहे असे लोक बोलत आहेत। शिवसत्ता टाइम्स न्यूज ब्युरो पनवेल। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।